गीत रामायणाची साक्षीदार असलेली इमारत म्हणजेच पंचवटी, जे गदिमांचं घर आहे, पुण्यातलं घर आहे, तेच घर पाडण्याचा आणि तिथे विकास करण्याचा किंवा ते बिल्डरला देण्याचा घाट सध्या घातला जातोय आणि तोच गदिम माडगुळकर यांच्या नातेवाईकांकडनं. मात्र याच सगळ्याला त्यांच्या नातवाचा विरोध आहे आणि तेच सुमित्र माडगुळकर माझ्यासोबत आहे. आपण जर ही इमारत बघितली तर संपूर्ण जुनी 1953 साली ही इमारत गदिमांनी विकत घेतली होती आणि त्याच्यानंतर संपूर्ण वास्तव्य त्यांचं इथे होतं आणि तीच वास्तू ऐतिहासिक अनेक शब्दांची साक्षीदार आहेत आणि त्यांना हीच वास्तू विकण्यासाठी आता विरोध केला जातोय. काय नेमकं म्हणणं आहे? तुम्ही फेसबुक पोस्ट करून तो विरोध दर्शवतायत. मी गदिमांचा नातू सुमित्र माडगुळकर. आज आपण गदिमांच्या पवित्र वास्तू पंचवटीमध्ये आहोत. हीच वास्तू जिथे गदिमांचा अनेक वर्ष सहवास होता, निवास होता. गदिमांनी गीत रामायणासारखं महाकाव्य इकडे लिहिलं. गदिमांची अनेक गीते, त्यांचं साहित्य, त्यांची पुस्तकं, अनेक दिग्गज लोक, पु ल देशपांडे, सुधीर फडके अशा लोकांचा इथे दिवसा वास्तव्य असायचं. मग ते यायचे सगळे. तशी ही पवित्र वास्तू जतन व्हावी, ती पाडण्यात येऊ नये असा गेले अनेक वर्ष मी प्रयत्न करतो आहे. पण अनफॉर्च्युनेटली काही वर्ष माझे जवळचेच नातेवाईक ही वास्तू पाडावी म्हणून प्रयत्न करतात. आपण जाणता की गदिमा जेव्हा हयात होते तर तेव्हा ते म्हणायचे की जोपर्यंत ही पंचवटी वास्तू आहे तोपर्यंत माझे अस्तित्व आहे. त्यामुळे गदिमांनी अगदी गरिबीतनं वर आले, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे गरिबांच्या कष्टाने उभारलेली ही वास्तू ही जतन व्हावी, पुढच्या पिढीपर्यंत जावी अशी माझी इच्छा आहे. पण अनफॉर्च्युनेटली माझे जवळचे नातेवाईक आम्हाला जीवाची धमकी देणं, आम्हाला धक्काबुक्की करणं असे उद्योग करत आहेत. तसं माझं बदनामी करणं, माझ्यावर फेसबुकवरती पोस्ट टाकणं, मी आणि माझी बायको आम्ही म्हणून आईचा छळ करतो आहे अशा खोट्या पोस्ट टाकणं असे उद्योग त्यांनी सुरू केले. गदिमांचं खूप मोठं दाव आहे. आम्ही काहीच केलं नाही, पण गदिमा खूप मोठे आहेत आणि त्यांचं नाव कुठे बदनाम होऊ नये, कुठे कमी होऊ नये म्हणून अनेक वर्ष मी गप्प होतो. पण जेव्हा माझ्या जीवाला धोका निर्माण होतो, माझ्या बायकोला, माझ्या मुलीला जीवाला धोका निर्माण होतो, तेव्हा ही गोष्ट पब्लिकपर्यंत म्हणजे गदिमांच्या प्रेमींपर्यंत न्यावी असं मला वाटलं आणि म्हणून मी ही काल पोस्ट केली. तर या संदर्भात 3 महिन्यापूर्वी मी पोलीस कंप्लेंटही केलेली आहे की ही लोकं मला सांगतात की तू घरातनं निघून जा, सुनेलाही हाकलून लावायचा प्रयत्न करतात, तुझा काय संबंध, अशा लेवलची ह्या गोष्टी ही करायला लागलेल्या आहेत. नंतर बिल्डरची अनेक माणसं इथे येतात, त्यांची जी अशी गुंड प्रवृत्तीची लोकं असतात, त्यांचे एजंट असे कधीही परवानगी न घेता या घरात शिरतात. त्याचा आम्हाला सुरक्षिततेला धोका निर्माण झालेला सगळा बघा. त्यांची नाचून पण आपल्यासमोर तुम्हाला काय काय धमक्या दिलेल्या आहेत आणि कशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत? एकतर मला सारखं घरातनं तू निघून जा, तुझा इथे काही संबंध. कोण सांगतं हे? अगदी जवळचे नातेवाईक. तुझा इथे काही संबंध नाही आहे. पंचवटी पाडली की तुझ्याकडे आम्ही बघून घेऊ. तसंच जीवाच्या धमक्या देतात. तुम्ही घरातनं निघून जा, हे त्यांचं म्हणणं आहे. पण मी लग्न करून या घरात आलेली आहे. मी या घरातनं कुठेही जाणार नाही. ही गदिमांची पावन वास्तू आहे. गदिमांच्या वारशाने ही वास्तू आम्ही फक्त ती सांभाळतो आहोत. ती पुढे जतन व्हावी ह्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे. आमचा वाद व्यक्तीशी नाही, आमचा वाद हा तत्वाशी आहे की थोड्याशा पैशांसाठी तुम्ही हा सगळा घाट घालता आहात. त्यामुळे आम्हाला ही वास्तू पुढील पिढीसाठी जतन करायची. तू मुलगी आहेस, म्हणजे तुम्ही दोघांचीही एकुलती एक मुलगी आहे. तुला काही आतापर्यंत कोणी काही त्रास दिलाय का किंवा काय केलंय? मला पण सुद्धा लोक बोलतात. म्हणजे लहानपणापासून मी इथे राहते, मला सुद्धा या वास्तूबद्दल अतिशय प्रेम आहे. पण जेव्हा जवळची लोकच आपल्याला घरातून बाहेर जा असं सांगताय, याचासुद्धा मला खूप त्रास होतो. आणि मलासुद्धा ही वास्तू जतन करायची आहे, इथे मला राहायचं आहे. कारण गदिमांनी एवढी ही वास्तू उभारलेली आहे, त्यांनी एवढे कष्ट घेऊन उभारलेली आहे, तर मला ती जतन करायची आहे असं. अर्थात इथला पुढचा वारसा हिच्याकडे असणार आहे आणि हीच हे सगळं बघते. आत्ता नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? कारण जर हे असंच सुरू राहिलं तर हिच्या जीवाला जास्त धोका आहे. तुम्ही दोघं हे सगळं सावरून घ्या, पण हिच्या जीवाला धोका नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की गदिमांची ही वास्तू जतन व्हावी आणि हे ज्या खोट्या आम्हाला धमक्या देणं की तू इथनं निघून जा, हे प्रकार बंद व्हावेत.
पोलीस तक्रार दिलेली आहे. पोलिसांचं काही म्हणणं आहे का? त्यांच्याकडनं काही चौकशी करण्यात आली आहे का? तुमच्या नातेवाईकांची जबाब घेण्यात आलेत? पोलिसांकडनं मला खूप चांगलं सहकार्य मिळालं. कसं आहे, गदिमा हे खूप मोठं नाव आहे, त्यामुळे हा फॅमिली डिस्प्यूट घरातल्या घरातच सॉल्व्ह व्हावा असं पोलिसांनी मदत केली आम्हाला, की शक्यतो त्यांचं असं म्हणणं की तुम्ही पोलीस कंप्लेंट करू नका, हे घरातल्या घरात सॉल्व्ह होतं का बघा. पण हे भलत्याच लेवलला त्यांनी नेलेलं आहे, कालपासून खोट्या पोस्ट करणं किंवा धमक्या देणं. त्यामुळे नाईलाजचं मला 3 महिन्यापूर्वी ती कंप्लेंट करायला लागली होती. पण कालसुद्धा मी पोलीस गेलो होतो की तुम्ही मला काल धक्काबुक्की केली, तर असे प्रकार केलेत, तर ही कंप्लेंट करावी. पण आमचे एक जवळचेच एक पोलिसांचे मोठे अधिकारी आहेत, त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तू आजच्या दिवस थांब, मी त्यांच्याशी बोलून बघतो. पण अनफॉर्च्युनेटली फारच ते ॲडमंट आहेत ते आणि ह्या करत नाही आहेत. त्यामुळे गरज लागली तर आम्ही डेफिनेटली आज पोलीस कंप्लेंट परत करणार आहोत. सगळे सख्खे नातेवाईक आहेत? हो, अगदी सख्खे, अगदी जवळचे नातेवाईक आहेत ते. ज्यांच्या अंगा खांद्यावरती हा खेळलेला आहे. तेच नातेवाईक. हो. आणि त्यांना ही सगळी बिल्डिंग बिल्डरला द्यायची आणि त्याच्यातनं हो, हे त्यांना पाडायची, पैशासाठी पाडायची. मी गदिमांचा सांस्कृतिक वारसा आहे, हा जतन व्हायला पाहिजे, पण तर त्यांना नको आहे, पैशासाठी त्यांना विकायचं आहे ते. आणि माझा विरोध आहे, म्हणून मला त्रास देणं हे चाललं आहे प्रकारचं. ही वास्तू आम्हाला जतन करायची आहे, जिथे गदिमांनी श्वास आहे तो शब्दांवर खेळवलाय आणि त्यांची शब्द या सगळ्या वास्तूत अजूनही फिरतायत. मात्र ही वास्तू आता विकण्याचा किंवा तिथे बिल्डरला द्यायचा घाट चालू आहे आणि त्याला मी विरोध करतोय. म्हणून माझ्या संपूर्ण कुटुंबियांना त्रास दिला जातोय, धमक्या दिल्या जाते. अर्थात अगदी 10वीत असलेल्या मुलीला देखील ते त्रास देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याच्या विरोधात आमचा लढा असल्यामुळं आम्हाला या धमक्या येत असल्याचंही सौमित्र यांनी सांगितलंय. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.